तालुक्यातील दहिवडच्या चोरचावडी धबधब्यात चांदवडच्या 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। पहिल्याच पावसात काळाचा घाला, 8 मित्रांपैकी एकाचा बळी, एनडीआरएफच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर। चांदवड तेवळा प्रतिनिधी। पहिल्याच पावसात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चांदवड तालुक्यातील वडगाव पणगू येथील 22 वर्षीय तरुणाचा देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर येथील प्रसिद्ध चोरचावडी धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। ऋषिकेश शशिकांत संसारे असे मृत तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील वडगाव पणगू येथील 8 तरुण पहिला पाऊस आणि धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी दहिवड रामनगर येथील चोरचावडी धबधब्यावर गेले होते। यावेळी पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला। पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे ऋषिकेश संसारे हा तरुण पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। सोबत असलेले अन्य 7 तरुण सुखरूप बाहेर आले। दरम्यान ऋषिकेशचा शोध घेण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, चांदवड तालुक्याचे पीआय कैलास वाघ यांनी तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र सतत सुरू असलेला पाऊस, धबधब्याचा जोरदार पाण्याचा प्रवाह आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। त्यानंतर मालेगाव येथील विशेष पथक तसेच एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कातरवाडी येथील प्रसिद्ध जल बचाव कार्यकर्ते भागवत झालटे यांना देखील बचावकार्यासाठी बोलावण्यात आले। यावेळी मालेगाव येथील शकील भाई आणि भागवत झालटे यांना यश पाण्याखाली जाऊन अनेक प्रयत्न केले। एनडीआरएफचे जवान, पोलीस कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांनीही शोधकार्यात सहकार्य केले। अथक प्रयत्नांनंतर ऋषिकेश संसारे याचा मृतदेह शोधण्यात यश आले। एनडीआरएफच्या पथकाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह बाहेर काढला। या घटनेमुळे वडगाव पणगू परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पावसाळ्यात धबधब्यांपासून सावधानतेचे आवाहन। पावसाळ्यात धबधबे, नद्या, नाले आणि जलसाठ्यांच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनी पर्यटनाच्या उत्साहात किंवा सेल्फीसाठी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे। पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। Gracias.